तर नमस्कार मित्रांनो, नोकरी बघाच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नोकरी बघा वेबसाईटवरती आता जॉबसाठीची एक नवीन पोस्ट आलेली आहे. तर ती आहे OICL म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 100 जागांसाठी भरती आहे. तुम्ही नोकरी बघा /OICL भरती टाकला तरी तुम्हाला गुगलला ते मिळून जाईल. तर मित्रांनो, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आपल्याला बऱ्यापैकी याचं नाव माहीत असेल. तर याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल 1 या पदासाठी 100 जागांसाठी अर्ज सुटलेले आहेत. त्याची शेवट तारीख जी आहे ती 12 एप्रिल आहे. मित्रांनो, याच्यामध्ये अर्ज चालू झालेत 21 मार्च रोजी. त्याची शेवटची तारीख जी आहे अर्ज करायची ऑनलाईन ती आहे 12 एप्रिल आणि परीक्षेची अंदाजे तारीख मे किंवा जूनमध्ये असेल. तर मित्रांनो, या पोस्टचं म्हणजे या पदाचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजेच प्रशासकीय अधिकारी. त्याची शैक्षणिक पात्रता खूप सोपी आहे. ती आहे की 60% गुणांचं म्हणजे 60% किंवा 60% जास्त गुणांचं तुमचं BCom किंवा MBA फायनान्समध्ये किंवा अशी पदवी म्हणजे स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स, ॲक्च्युरियल सायन्स किंवा पदव्युत्तर पदवी BE, BTech, ME, MTech वगैरे झालेलं पाहिजे. MCA, MBBS, BDS, LLB जरी झालं असेल तरी चालू शकते. इंजिनिअरिंग झालं असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, केमिकल हे जरी झालं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यात वयाची अट आहे ती 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्ष तुमचं वय पाहिजे. SC ST म्हणजे कास्टमध्ये 5 वर्ष सूट आहे. OBC उमेदवारांना 3 वर्षाची सूट आहे. मित्रांनो, याचं नोकरीचं ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारतभर कुठेही तुम्ही म्हणजे कुठेही तुमचं पोस्टिंग होऊ शकते. याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायची जी फी आहे ती फी आहे EWS, OBC आणि जनरलवाल्यांसाठी 1000 रुपये आणि SC ST आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे अपंग वगैरे असतील तर त्यांच्यासाठी 250 रुपये. मित्रांनो, ह्याच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून जी पोस्ट आहे त्याच्यासाठीचा पगार जो आहे तो 50,925 ते 85,925 आणि तसंच इतर भत्ते जे काही लागू होतील ते तुम्हाला त्याच्यातून मिळून जाणार. याच्यासाठीची जी अधिकृत वेबसाईट आहे ती इथं दिलेली आहे. तुम्ही या पहावर क्लिक करून ती वेबसाईट बघू शकता. इथं भरतीची तुम्हाला जाहिरात दिली आहे. ज्या जाहिरातीमध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये कुठल्या पोस्टसाठी काय लागणार आहे वगैरे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यात माहिती दिली आहे. याच्यात पेपर पॅटर्न दिलेले आहेत, कसं कसं पेपर होणार आहे. परत त्याच्यामध्ये जी मेन एक्झामिनेशन काय असणार आहे, त्याच्यामध्ये जे आता टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस ह्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला GR मध्ये मिळून जातील. तर तुम्हाला डिटेल माहिती बघायची असली तर तुम्हाला हा GR ओपन करून मगच तुम्हाला बघायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायसाठी तुम्हाला इथं फक्त अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि सेम प्रोसेस आहे. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं, ही माहिती भरून घ्यायची. ID पासवर्ड तुम्हाला मेल येईल. मेल आणि मोबाईल नंबर नेहमीप्रमाणे चालू द्यायचा जो तुम्हाला हा पेपर होईपर्यंत तरी ॲटलिस्ट वापरायचा आहे या हिशोबाने. त्यानंतर मित्रांनो, आपला नोकरी बघाचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्या ग्रुपला लिंक म्हणजे जॉईन व्हायचं असेल तर इथं क्लिक हिअरची लिंक आहे. तर त्या क्लिक हिअरवर क्लिक केलं तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होता. म्हणजे ह्या पोस्ट जेव्हा आपण याच्यात हा फॉर्म किंवा ही पोस्ट अपडेट केली, आपण आता 2 एप्रिल रोजी ही पोस्ट अपडेट केली आहे, तर तुम्हाला 2 एप्रिल रोजी तुमच्या व्हॉट्सअपला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला ह्याची सगळी माहिती मिळून जाईल आणि तुम्ही या ग्रुपवर क्लिक केलात की तुम्ही डायरेक्ट आपल्या ग्रुपला ॲड व्हाल. त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. त्यामुळे तुम्ही ती माहिती वाचून अर्ज भरू शकता. मित्रांनो, तसंच हा पूर्ण सेक्शन इंग्लिशमध्ये देखील याची माहिती दिलेली आहे पूर्ण, की तुम्ही काय काय करू शकता किंवा काय काय जी माहिती आहे म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये जर एखाद्याला समजायला मराठी भाषा जर अवघड जात असेल तर त्यांना इथं इंग्लिशमध्ये देखील या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आपण इंग्लिशमधील देखील फॉर्म बघून वाचू शकता. आणि मित्रांनो, पोलीस भरतीसाठीचा आपण मागचा जो व्हिडिओ होता त्याची तारीख वाढवून 15 तारीख केलेली आहे. तर 15 तारखेपर्यंत तुम्ही पोलीस भरतीचा देखील फॉर्म भरू शकताय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या एका गरजू मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर मित्रांनो माहिती खरोखर चांगली वाटली असेल तर तुम्ही आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट्समध्ये सांगू शकताय किंवा कळवू शकताय. जर माझ्या परीनं मला त्याचं जे काही उत्तर देता येईल ते मी त्याचा एक व्हिडिओ बनवीन किंवा त्या मेसेजला किंवा त्या कमेंटला मी रिप्लाय करेन. मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया.